नमस्कार प्रेक्षकांनो, आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला कला नैनाला इथे घरच्यांसमोर आणते आणि मग शेवटपर्यंत तुम्ही हा एपिसोड बघत राहा, कारण शेवटी ना सगळा खेळच नैना पलटून लावणार आहे. नेमका कसा तो आपण बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. नैनाला सगळेजण इथे प्रश्न विचारतायत की नैना तू कुठे होतीस, तर कला म्हणते की ताई सांग आता तू कुठे होतीस ते. नैना ताई तू कुठे होतीस, बोल आता, स्वतःच्या तोंडून सांग आता ना की मी आत्महत्या करायला गेले होते असं आता कलाने सांगितल्यावर सगळे आता शॉकमध्ये गेलेत. परत आमच्याशी बघतायत तिच्याकडे. आई म्हणतात का, मग कला म्हणते हो आई, हिने सगळ्यांना त्रास दिला तो दिलाच. नैना ताई तुझ्यामुळे आज प्रत्येकाला इथे घरातल्या प्रत्येकाच्या भावना दुखावल्या गेल्यात, घरातलं वातावरण बिघडलंय आणि तू काय करतेस असं कला विचारते. घरातले सगळेजण आपापले कामधंदे सोडून नाहक तुझ्यामुळे त्रास सहन करतायत आणि हे सगळं निर्लज्जपणे वागायला तुझ्यात हिंमत होती, पण आणि आता स्वतःचा खोटेपणा बाहेर पडलाय तर त्याला तोंड द्यायचं, त्याला सामोरं जायचं, तर ते नाही, तर त्याच्यात काडीची हिंमत नाही आहे तुझ्यात. अजून किती टोकाचं वागणार आहेस ताई तू, असं आता कला ओरडतीये नैनावर आणि प्रत्येकजण ते कलाकडे बघतायत. कला पुढे म्हणते म्हणजे घरच्यांना निर्लज्जपणाने फसवायचं आणि स्वतः जाऊन जीव द्यायचा. अगं ताई किती बेशरम असावं माणसाने, असं कला विचारते नैनाला आणि नैना तिकडे डोळे अशी मिटते मध्येच. आणि परत आता कला म्हणते तुझ्यात जरी विचार करण्याची क्षमता असली ना ताई, तर तू विचार केला असतास की तू जीव दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत. नैनाताई ज्या चांदेकरांची तू सून आहेस त्या चांदेकरांना समाजामध्ये मान आहे. आबासाहेब चांदेकरांनी खूप वर्ष मेहनत करून हे नाव, प्रतिष्ठा, सन्मान सगळं कमवलंय, जे तुला एका रात्रीत मिळालंय आणि ते मिळवण्यासाठी तू मेहनत घेतली नाहीस, तर तू खोटेपणा केलायस. तुझ्या या वागण्याला हाव म्हणतात, हाव. आजच्या या तुझ्या वागणुकीमुळे चांदेकर घराण्याला कायमचं गालबोट लागलं असतं. त्यांनी कमावलेली इज्जत, नाव, प्रतिष्ठा सगळं धुळीला मिळालं असतं. म्हणजे तुला चांदेकरांच्या श्रीमंतीत लोळायचंय, पण जेव्हा त्यांचं नाव जपायची वेळ आली तेव्हा तू अशी मूर्खासारखी वागतेस. असं कला ओरडते, बोलते आणि प्रत्येकजण इथे कला काय म्हणते ते आता शांतपणाने ऐकून घेतोय. आणि कला परत म्हणते काय बघतेस तू माझ्याकडे, अशी का बघतेस. मी एवढं सगळं बोलले त्यावर तुला काहीच बोलायचं नाहीये, त्यावर तुझं काहीच म्हणणं नाहीये. नैनाताई तुझ्या डोळ्यात जराही अपराधीपणाची भावना नाहीये असं ती म्हणते. आणि आता पुढे म्हणते ठीक आहे आता या घरची मोठी सून म्हणून मी तुला घरातल्या प्रत्येकाच्या पाया पडून माफी मागायला लावणार आहे असं इथे कला म्हणते. आणि ह्या बोलण्यावर सरोज नुसती तिच्याकडे बघतेच आहे. आता नैना माफी मागेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मनात जरी लाज शिल्लक असेल तर घरच्यांची माफी मागायची असं आता ठामपणे कलाने सांगितले नैनाला. खरं नैनाच्या चेहऱ्यावरची गुरमी आणि माज काही उतरत नाहीये. कला म्हणते आजोबांपासून सुरुवात कर, चल माझ्याबरोबर चल असं इथे सांगते. नैनाताई माफी माग असं परत ओरडून सांगते बरं का इथे. आणि मग आबाजींच्या जवळ अक्षरशः ती ओढत घेऊन जाते नैनाला आबाजींकडे. आणि नैना कलाकडे बघतीये तर कला लगेच म्हणते माझ्याकडे अशी बघू नकोस नैनाताई, तू पाया पड. आणि नैनाशी खाली वागते बरं का नुसती नाटक करण्यासाठी. तर कला अक्षरशः तिला ढकलते आणि पायावर हात ठेवायला लावते. आता आबाजींची तरी तिने माफी मागितली आहे आणि आबाजींपासून सुरुवात करून घरातल्या प्रत्येकाची इथे एकूण एक प्रत्येकाची माफी मागायला लावते कला. खरोखर प्रत्येकाच्या जवळ घेऊन जाते नैनाला आणि आता माफी माग, मला माफ करा असं म्हणून इथे आबाजींची माफी मागते नैना. मग आबाजी झाल्यानंतर रोहिणीच्या पाया पडून माफी मागते, मग राहुल, असं करत प्रत्येकाच्या पाया पडते. रोहिणीची माफी मागत असताना रोहिणी लुक बघा कसा देते नैनाला आणि तिला काही म्हणजे फरक पडतच नाही, त्याचं काही देणं घेणं नाही आहे तिला. मग राहुलच्या पण पाया पडते नैना, राहुल पण असं वेगळं तोंड करतो. मग रजनीच्या पाया पडते, सगळ्यांच्या एकूण एक सगळ्यांच्या, श्रीकांतच्या, सरोज वहिनींच्या म्हणजे सरोज मामीच्या, असं सगळ्यांच्या पाया पडून झाल्यानंतर अद्वैतच्या पण इथे ती पाया पडते. आई बाबांना इकडे नैनाच्या वागण्याचा त्रास होतोय, पण काय करणार, त्यांची मुलगी आहे त्यामुळे ते सहन करतायत. त्या दोघांची पण इथे ती माफी मागते. अगदी आईची सुद्धा अशी माफी मागताना असं खूप नैनाचं तोंड विचित्रच होतंय. बाबांची माफी मागून त्यांच्याकडे अशी बघते, खरं कोणी तिला असं म्हणजे माफ केलंय असं हे करत नाही. आईच्या पण पाया पडते, बिचारी दोघं जण इथे खूप रडतायत.
आई बाबा झाल्यानंतर तिथे वाटेत कला असते. कलाला ओलांडून नैना पुढे जाते आणि अद्वैतची माफी मागते आणि इथेच ती थांबते. कलाची माफी वगैरे काही मागत नाही आणि हे अद्वैतला खटकतं. अद्वैतची माफी मागून झाल्यानंतर ती पुढे अशी वळते आणि मग पाठीमागून तोपर्यंत अद्वैत हाक मारतो आणि थांब असं म्हणतो. आणि आता सगळेजण अद्वैतकडे बघायला लागतात की याने का थांबवलंय. पण तेवढ्यातच इकडे अद्वैत म्हणतो खरेची सुद्धा माफी मागतो. नैना अशी रागाने इकडे कलाकडे बघते, धुमसते नुसती अक्षरशः. आणि कलाला एकदम आश्चर्य वाटतं की याने चक्क म्हणजे माझी पण माफी मागायला लावली असं म्हणून. आणि त्याच्यानंतर आबाजी वगैरे सगळेच बघतायत अद्वैतकडे. तर अद्वैत म्हणतो हिची सगळ्यात मोठी गुन्हेगार आहे तू. आणि नैना त्याचं ऐकते अद्वैतचं आणि कलाच्या इथे पाया पडते, नमस्कार असं तोंड वाकडं करते, खरं माफी मागते. पण नैना जेव्हा खाली वागते तेव्हा कला हळूच मागे सरकते आणि मग नैना अशी ती चिडचिड करते आणि हात जोडते अशी अक्षरशः आणि आय एम सॉरी कला असं म्हणून तोऱ्यातच का असेल ना पण माफी मागते इथे कलाची. आणि मग नैना मनातल्या मनात म्हणते आता हे जे काही नाटक केलंयस ना तू त्याचे परिणाम खूप वाईट होतील कला, लक्षात ठेव. तू माझ्याशी पंगा घेतलायस असं नैना मनातल्या मनात बडबडते. एकतर माझा प्लॅन हा होता की मी आत्महत्या करताना घरातले सगळे लोक एकत्र येतील, मला घाबरतील, मला वाचवतील, मला सहानुभूती मिळेल, मला घरी परत घेऊन येतील, हा सगळा माझ्या डोक्यात विचार होता. पण तुझ्यामुळे माझा हा प्लॅन फसला. तू आपली नेहमीप्रमाणे अतिशहाणपणा करून सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवलंस असं तिथे म्हणते. आता मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. बघा काय बहीण आहे, कसं दाखवतात एक एक. या चॅनलवाल्यांना सांगायला पाहिजे की चांगलं दाखवा. तोपर्यंत इकडे आईला आमची आई रडते, ठसका लागतो. तोपर्यंत कला म्हणते की थांब मी पाणी आणते आणि कला पाणी आणायला जाणार. तेवढ्यात नैना तिला थांबवते आणि म्हणते कला 1 मिनिट. आता आईला पाणीसुद्धा देऊ देत नाही आहे ही नैना. म्हणजे खरंच अवघड आहे बाबा प्रकरण. मग नैना इथे कलाला विचारते झालं सगळं तुझ्या मनासारखं करून झालं. कला नैनाच्या जवळ जाते आणि बघते आणि मग त्याच्यानंतर नैना म्हणते अख्ख्या फॅमिलीसमोर तू मोठी हिरोईन आणि मी विलन असं वागतात का. खूप झालं हा तुझं, आता खूप झालं. तुझी ही नाटकं बास कर आता प्लीज असं म्हटल्यानंतर आता इकडे रोहिणी राहुल हे नवीनच रूप बघतायत. कलाच्या समोर नैना परत हात जोडून म्हणते माझ्यात आता काही सहन करायची मनस्थिती नाही आहे आता असं म्हणते आणि अशी खूपच इमोशनल झाल्यासारखी दाखवते स्वतःला नैना. आणि आता प्रत्येकजण बघतोय. मग कलाला नैना परत म्हणते की नाही मी हे सगळं नाही सहन करू शकत आहे. कला खरे ही एक अशी बहीण जी चांदेकरांचं सगळं चांगलं व्हावं म्हणून किती झटतीये. आणि दुसरी बहीण नैना ती सख्खी आहे, मोठी आहे, पण कशी वागतीये बघा, हा फरक तूच दाखवून दिलायस असं. आणि पुढे म्हणते हेच दाखवून द्यायचं होतं ना तुला, मग ते आता सगळ्यांना समजले. तेव्हा तुझी ही नाटकं जी काही आहे ती आता बास कर, बंद कर ही नाटकं. कला मला अजून एकटं पाडू नकोस कला. मी खूप आधीच खूप डिस्टर्ब आहे आणि मी आता आत्महत्या करायला का गेले हे विचारून तू मला काय साध्य केलंस विचारून काय साध्य होणार आहे काय यांनी. अगं दुसरं काय करू शकणार होते मी. आत्महत्या करणं आणि स्वतःला संपवून टाकणं हेच बरोबर होतं आणि मला नाही वाटत की मी काही चुकीचं वागले असं. तर नैना स्वतःच्या वागण्याचं जस्टिफिकेशन देते इथे. तर बाकी सगळे नैनाचं बोलणं ऐकतायत. नैना पुढे म्हणते उगाच नाटकं करत सगळ्यांच्या नजरेत मोठं होण्यापेक्षा माझं वागणं चुकीचं ठरवू नकोस तू. तर कला म्हणते अगं नैना ते तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का. मग इकडे नैना म्हणते बास, मला अजून 4 अकलेच्या गोष्टी नको आहेत, मला काही आता ऐकून घ्यायचं नाही आहे. तुला कळत नाही आहे का गं एकदा सांगून, माझी मनस्थिती नाही आहे ती. मग कला म्हणते तुझी मनस्थिती नाही आहे काय, तुझी मनस्थिती नाही आहे. अगं घरातल्यांकडे बघ एकदा, होरपळून निघाले तुझ्या अशा वागण्यामुळे. अगं जरा तरी लाज बाळग ताई, इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू नकोस असं कला इकडे नैनाला ओरडते परत. काही नाही तर आपल्या आईबाबांच्या संस्कारांची जरा तरी जाणीव ठेव असं इतक्या आपुलकीनं म्हणजे जीव तोडून कला सांगते. आणि मग नैना म्हणते पुन्हा तुझी भाषणबाजी चालू करू नकोस. तुझं हे सगळं असं ऐकून घेऊन सगळ्यांसमोर स्वतःला तोंडावर पडताना बघण्यापेक्षा माझा जीव गेलेला सगळ्यात जास्त सोपा होता असं आणि वरती तोंड करून नैना इथे सांगते. तुला जर का परत परत हेच मला ऐकवायचं होतं तर कशाला वाचवायला आलीस तू माझा जीव. आणि आता कलाला बोलून झाल्यानंतर नैनाचं नवीन टेक्निक ती वापरणार आहे. आणि ती काय करते बघा प्रेक्षकांनो, ती सरळ सरळ जाते आता राहुल जवळ. आणि आता राहुल तोंडावर पडायच्या वेळेवर आलाय. बघूया नैना राहुलला पुढे काय म्हणते ते.
राहुलच्या जवळ जाऊन नैना म्हणते राहुलला, राहुल माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम होतं, प्रेम आहे, पण तू मला धोका दिलायस, आठवतंय ना तुला? मग लगेच राहुल म्हणतो, ओ मॅडम इथे मी काय केलंय ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की तू कसं फसवलंयस आम्हा सगळ्यांना. मग नैना म्हणते की हो 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 मी फसवलंय सगळ्यांना मी फसवलंय बस असं म्हणते ती. आणि आता प्रत्येकजण वेगवेगळ्या रिॲक्शन देतोय. मी या घरातल्या सगळ्यांना फसवलंय, माझ्या आईबाबांना फसवलंय, सरोज मॅडमला फसवलंय, सगळ्यांना फक्त मी फसवलंय असं ती आता प्रत्येकाची नावं घेऊन इथे सांगते. आणि पण पुढे असं म्हणते, राहुल मला हे सगळं करायची हौस नव्हती. आता रोहिणी बघा कशी बघतीये नैनाकडे. मग नंतर नैना म्हणते मला हे सगळं तुझ्यामुळे करायला लागतंय. मग आता आपल्या मुलग्यावर इथे आळ आल्यावर रोहिणी कशी गप्प बसेल? रोहिणी म्हणते तू काय बोलतेस, तुला तरी समजतंय का? आणि तुझ्या चुकांचं खापर माझ्या डोक्यावर फोडलंस ना तर याद राखा. तर लगेच इकडे नैना म्हणते मॉमीनला तुम्ही सुद्धा विसरलात असं आता ती विचारते. आणि मग म्हणते मला एवढं बोलताय, तुमच्या तरी सगळं लक्षात आहे ना मी काय केलंय काय नाही केलंय? मग तुमच्या या मुलाने काय काय प्रताप केले हे सगळं तुम्हाला आठवत असेलच. मग इथे रोहिणी चिडून म्हणते माझ्याशी बोलताना ना नीट बोलायचं, नीट भाषा वापरायची. मग नैना म्हणते मी कुठलीही भाषा वापरत नाहीये, मी स्पष्ट बोलतीये, मी जे काही आहे ते सगळं खरं आणि स्पष्ट बोलते असं ते आता नैना सांगते. इतके दिवस मी सगळं लपवलं म्हणून मी चुकीची ठरले ना, मग आता मला स्पष्ट बोलू देत. एका नॉर्मल मुलीप्रमाणे मी माझ्या लग्नाची तयारी करत होते. राहुलची आणि माझी तर नीट साधी ओळख सुद्धा नव्हती. त्यावेळेला राहुलने स्वतःहून माझ्या समोर येऊन मला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. आता राहुल शॉक झालाय बरं का हे सगळं प्रकरण आता उघडकीस येते म्हटल्यावर. आणि आता नैना पुढे काय बोलते ते बघूया. मला म्हटला की मी लग्न करेन तुझ्याशी, मला भर लग्नातून पळून जाण्याचे काम म्हणजे ह्याने उचललं होतं किंवा राहुलने उचललं होतं असं आता ते राहुलकडे बोट दाखवून सांगते नैना. आणि हे सगळं ऐकून आता संगीताला धक्का बसलाय, कारण त्यांना हे सगळं काहीच माहिती नसतं. प्रत्येक जण इकडे आता नैना काय सांगते याच्याकडे लक्ष देऊन ऐकतोय. अद्वैतला सुद्धा हे नव्यानंच कळते की राहुलचा सुद्धा यामध्ये हात आहे ते. नैना म्हणते मी पण मूर्ख, मी मूर्खासारखी याच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार झाले, इतकंच याच्या प्रेमात वेडी झाले होते मी. आणि पुढे एक मोठा खुलासा करते प्रेक्षकांनो ते म्हणजे, आणि ती म्हणते आम्ही एका हॉटेलवरही राहिलो होतो असं आता ती सांगते. आणि आता सगळ्यात मोठा धक्का बाकीच्यांना बसतो. इथे आई तर अक्षरशः आता संगीता रडायलाच लागतात. आणि मग नैना पुढे म्हणते तिथे सुद्धा हा तुझ्याशी लग्न करेन असं सांगून मला फसवत राहिला. आता श्रीकांत पण आता राहुलकडे बघतायत बरं का, त्यांना पण धक्का बसलाय, रजनीला सुद्धा धक्का बसलाय. नैना म्हणते आणि माझी जेव्हा ना घर इकडे ना तिकडे अशी अवस्था झाली तर तेव्हा हा दुसरा कुठल्या मुलीशी लग्न करायला निघाला होता. राहुलचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकांनो इथे. रोहिणी तर तशीच तोंड वाकडं करते. आणि मग त्याच्यानंतर नैना म्हणते हा मला धोका देत होता, मी एकटी पडले होते, अशा वेळेला मी काय करायला हवं होतं मॉमीनला, का तेव्हा सुद्धा मी आत्महत्याच करायला हवी होती असं म्हणायचंय का तुम्हाला? असं आता इकडे नैना सगळ्यांसमोर रोहिणीला विचारते. मला तेव्हा जे सुटलं, जे मला बरोबर वाटलं ते मी केलं असं आता नैनानं आपल्या वागण्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आणि पुढे असं ती म्हणते की मला असं नाही वाटत मी काही वावगं वागले किंवा मी काही चुकीची वागले असं आता नैनाने आपलं मत मांडलंय. मी हे सगळं फक्त आणि फक्त राहुलशी लग्न करण्याकरताच केलं, त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे, त्याला मिळवण्यासाठी मी हे केलं. आता रोहिणी म्हणते बा झाला नैना, सगळ्यांची सिंपती मिळवण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. आता हे तू सगळं स्पष्टपणे सांगतेस, ते तेव्हा का नाही सांगितलंस तू? तेव्हाच सांगायचं होतंस ना सगळ्यांना. मग नैना पुढे म्हणते काय सांगणार होते मी मॉम लॉ, मी पुढे काय सांगणार होते, तेव्हा काय सांगणार होते? तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असतात का? मी याच्यामुळे लग्न मंडपातून पळून गेले हे सांगायचं होतं, की मी त्यानंतर लग्न न करता आम्ही एका हॉटेलमध्ये राहिलो होतो हे सांगायचं होतं? मी कोण होते मी हे सांगायला, असं पुढे ती विचारते. शेवटी काहीही झालं तरी आपल्या समाजात मुलीच्याच नावाला काळीमा फासला जातो. माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता असं आता नैनाने सांगितले. मग ती म्हणते की राहुल तू मला तुझ्या प्रेमात का पाडलंस मला खरंच माहिती नाही, पण मी मनापासून प्रेम केलं रे तुझ्यावर. खरंच मी प्रेमात पडले होते तुझ्या, मी तू म्हणशील ते करायला तयार होते. आणि मी नंतर हे सुद्धा ठरवलं होतं की मी लग्न करीन ते फक्त तुझ्याशीच, ज्याला मी माझं तन मन सगळं समर्पित केलंय. आणि तेवढ्यात रोहिणी म्हणते की आणि धन विसरवीस तू,
धनही हडपायचंच होतं ना तुला असं. आता ती म्हणते नाही ना, तुझी ही इमोशनल स्टोरीज ना तुझ्याकडेच ठेव हां, असं आता परत रोहिणीने पलटवार केलाय नैनावर. टाळी एका हाताने वाजत नाही ग नैना, तुला ही चांदेकरांचा आयुष्य आराम पैसा ह्याच्यावर मजा मारायचीच होती ना. आणि आता तू हे जे काही सांगतेस ना ते तुझ्या फॅमिलीला सांगायचं होतंस, ते आले असते आमच्याशी बोलायला. तसंही तोंड वर करून त्यांना इथे यायची सवयच आहे असं. आणि आता टोमणा हळूच इथे कलाच्या आईबाबांना मारते ती. आणि मग नैना पुढे विचारते काय बोलायचं होतं मी मॉमिनला. अहो चांदेकरांसारखं एवढं मोठं प्रस्थ असणाऱ्यांसमोर मी एकटी मुलगी किती टिकून राहिले असते. ठीक आहे, माझ्या आईवडिलांनी माझी बाजू मांडलीही असती, पण तुमच्यासमोर चांदेकरांसमोर ते कितीसे असे बोलू शकले असते असा प्रश्न आता नैना परत विचारते इथे. आणि हे सगळं शक्य नव्हतं म्हणूनच मला हे नाटक करावं लागलं. जमत नव्हतं मला, पण तरीसुद्धा मला हे नाटक पुढे कंटिन्यू करावं लागलं. हे सगळं बोलून झाल्यानंतर आता ती परत आपला हुकमाचा एका काढते. अर्थातच म्हणजे ती आईजवळ जाते आणि म्हणते की आई आत्ता मी हे सगळं खरं बोलतेय ग, मी आत्ता काहीच खोटं बोलत नाहीये किंवा काहीच इथे लपवत नाहीये, मी जे काही आत्ता सांगतेय ते सगळं खरंच सांगतेय. अगदी खूपच इमोशनल होतीये, रडतीये. आणि आता नैनाच्या बोलण्यावर पागळणार. तोपर्यंत इकडे नैना परत बाबांना म्हणते बाबा मी इथे खरंच सांगते हो, मी खोटं नाही बोलत आहे. आणि आता इकडे बघा आता नैनाच्या बोलणारे पागळणार. तोपर्यंत इकडे ना रोहिणी हळूच राहुलला खूण करते आणि आता राहुलला सांगते की तू बोल. आणि मग त्याच्यानंतर राहुल आता काय बोलतो बघा. राहुल म्हणतो की तू हे काय चाललंय तुझं, कोण लागून गेली आहेस तू, एकतर तू फसवलंयस मला आणि तुला या घरात राहायला जागा नाही आहे आणि आता तुला बाहेर काढलंय, चल निघ चल तू, असं म्हणून इकडे तो नाच अक्षरशः तिला बाहेर काढायला जातो. तोपर्यंत अद्वैत इथे त्या दोघांच्या मध्ये येतो आणि म्हणतो की या सगळ्या फसवाफसवीला सुरुवात कुणी केली असं आता अद्वैतनं विचारल्यानंतर आता रोहिणी आणि ते सरोजना शॉक होत आहेत बरं का. कारण अद्वैत असं बोलेल, नैनाची बाजू घेईल असं या कुणालाच वाटलं नव्हतं. अद्वैतचं हे बोलणं ऐकून राहुल इथे विचारतो दादा अरे म्हणजे तुला काय म्हणायचंय. तर लगेच अद्वैत म्हणतो तुला कळत नाहीये का मला काय म्हणायचंय ते. पण लगेच राहुल म्हणतो दादा अरे म्हणजे करतो मी सगळं एक्सप्लेन करतो असं म्हणतो ना डायरेक्ट रोहिणीजवळ इथे पाठ करून उभा राहतो आणि मम्मा बोल काहीतरी असं म्हणून राहुलला रोहिणीला सांगतो. आणि अद्वैत असं म्हणून इकडे रोहिणी जेव्हा हाक मारते तर लगेच अद्वैत ओरडतो आणि म्हणतो 1 सेकंद आत्या, आता सगळे परत आता काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी आहेत. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो ठीक आहे, मी ना तुला आता स्पष्टच विचारतो की माझ्या लग्नाच्या मांडवातून नैनाला पळवून कुणी नेलं. हा प्रश्न आता अद्वैतनं विचारलाय. आणि आता नैना कशी हसते बघा. पण लगेच अद्वैत तिथे विचारतो तिला पळवून नेल्यानंतर तिची फसवणूक कुणी केली. राहुल पाठीमागूनच इकडे बोलतोय दादा अरे म्हणजे त्याचं काय झालं. तर असं राहुल म्हटल्यानंतर अद्वैत चिडून म्हणतो इकडे तिकडे नको, मला सगळं स्पष्ट उत्तर हवंय, बोल. म्हणजे जसं तू तिला फसवलंस तसं तिने तुला आता फसवलं असं आता तो म्हणजे बाजू समान करतोय ते. सरोज म्हणते अद्वैत तू काय बोलतेस ते तुला कळतंय का, तू आता या दोन म्हणजे हिची पण बाजू घेणार आहेस. नाही अद्वैत तू असं काही बोलू शकतोस हे मला स्वप्नातही वाटू शकलं नव्हतं असं आता रोहिणी पण म्हणते याच्यामध्ये. सरोज म्हणते की या खरेनी कसं पण वागायचं आणि चांदेकरांनी ते सगळं मोठ्या मनाने सगळ्या चुका ज्या काही आहेत त्या पोटात घालायचा असा नवीन नियम तू काही सुरू केलायस का. नाही आतापर्यंत मी आता बघतच होते की आता तर तू हद्द केलीस. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो आय एम सॉरी आई, पण मला इथे बोलू दे, मला जे योग्य वाटतंय तेच मी बोलतोय, उगाच कोणाची बाजू घ्यायची म्हणून मी काही इथे बोलत नाहीये असं अद्वैत सांगतो. आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागात कला इथे अद्वैतचे आभार मानते आणि त्याच्यामध्ये अद्वैत बोलून जातो की आपण टीम होणं शक्य नाहीये. आता पुढे बघूया ह्या दोघांचं नातं त्या निमित्ताने नवीन फुलतंय का, नेमकं काय काय होणार हे खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.